नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी असते की जी अक्षरशः दारूच्या व्यसनामुळे वेडी होऊन गेलेली असते आणि त्या एका व्यक्तीमुळे पूर्ण कुटुंब डिस्टर्ब झालेलं असतं. त्या व्यक्तीचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी असंख्य प्रयत्न आपण केलेले असतात, परंतु तरीही काही केल्या त्या व्यक्तीचं दारूचं व्यसन सुटत नाही. स्वतः ती व्यक्ती सुद्धा दारूचं व्यसन सोडवण्यासाठी तयार असते, परंतु तिच्या मनावर ताबा नसल्यामुळे त्या व्यक्तीचं दारूचं व्यसन काहीही केल्या सुटत नाही. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला दारू सोडवण्यासाठी अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे की जो केल्याने खरंच 101% तुमच्या घरातील जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं दारूचं व्यसन पूर्णपणे सुटेलच. कारण हा जो उपाय आहे तो उपाय आपल्या गुरुमाऊलींनी दिलेला आहे आणि गुरुमाऊलींचे प्रत्येक उपाय हे प्रभावशालीच असतात आणि या गुरुमाऊलींच्या उपायाचे अनेक लोकांना चांगलेच अनुभव आलेले आहे. या उपायामुळे अनेक लोकांची दारू ही खरंच सुटलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तर उपाय असा आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे रुद्र यंत्र असतं जे की दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात तुम्हाला भेटून जाईल. स्वामी समर्थ महाराजांच्या वस्तू ज्या शहरात भेटतात, नाशिकमध्ये वगैरे असं दुकान असेल जिथे स्वामी समर्थ महाराजांची माळ, यंत्र, पुस्तकं सगळं भेटतात, तिथे तुम्हाला रुद्र यंत्र नक्कीच भेटून जाईल. किंवा ते रुद्र यंत्र तुम्हाला आपल्या दिंडोरीला सुद्धा भेटेल स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात. किंवा तुम्ही रुद्र यंत्र घर बसल्या तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकतात. पण जे रुद्रयंत्र तुम्ही मागवाल ना तर ते दिंडोरी प्रणित सेवा मार्गातीलच मागवा. कारण की हे जे काही अनुभव आलेले आहे ना लोकांना, ते आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील रुद्रयंत्रामुळेच आलेले आहे. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की तुम्ही दिंडोरी प्रणित सेवा मार्गातीलच रुद्रयंत्र मागवा. तर तुम्हाला काय करायचं आहे, रुद्रयंत्र घ्यायचं आहे एक. तर त्या रुद्रयंत्रावर तुम्हाला रुद्र अध्याय पठन करायचा आहे, त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. एका तांब्याच्या तामणात तुम्हाला ते रुद्र यंत्र ठेवायचं आहे. त्या रुद्र यंत्रावर तुम्हाला अभिषेक पात्र ठेवायचं आहे. अभिषेक पात्र पण तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल, ज्याला एक स्टँड असतो, एक छोटा तांब्या असतो आणि त्याच्यातून सतत थेंब थेंब पाणी गळत असतं. तर ती जी पाण्याची गळती आहे म्हणजे ते अभिषेक पात्र ते तुम्हाला अशा पद्धतीने तांब्याच्या ताटात ठेवायचं आहे की ज्याचं थेंब थेंब पाणी ते जे छोटंसं असं रुद्र यंत्र असतं त्याच्यावर पडेल बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला रुद्र अध्यायाचं पठण करायचं आहे. म्हणजे अभिषेक बरोबर होत राहील, थेंब थेंब पाणी त्या रुद्र यंत्रावर पडत राहील आणि त्याचसोबत तुम्ही रुद्र अध्यायाचं पठण करायचं आहे. रुद्र अध्यायाचं पठण करायला साधारण 25 मिनिटं लागतात आणि तुम्ही संस्कृत मधील रुद्र अध्यायाचं पठण केलं तर अतिशय उत्तम. म्हणजे मराठीपेक्षा जर संस्कृतचं पठण केलं तर तुमची जी सेवा आहे ती लवकर फलद्रूप होते. चुकू द्या, तुमचे काही शब्द चुकतील सुरुवातीला, पण हळूहळू 2-3 दिवसात तुम्ही ट्रेन होऊन जाल आणि तुम्हाला सगळे शब्द व्यवस्थित तुम्हाला त्याचा उच्चार जमायला लागेल. आणि त्यामुळेच मी तुम्हाला असंच सांगू इच्छिते की जर तुम्हाला लवकर परिणाम हवा असेल तर तुम्ही संस्कृत मधील रुद्र अध्याय वाचा. तर त्या रुद्र अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि तो रुद्र अध्याय संपल्यानंतर त्या तांब्याच्या ताटात त्या रुद्र यंत्रावरील जे काही पाणी जमा होतं त्याला तीर्थ असं म्हणतात. ते तीर्थ तुम्हाला त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला जेवणातून द्यायचं आहे. जसं की तुम्ही बघा, जेवणाच्या वेळेस तांब्यात त्या व्यक्तीला पाणी प्यायला पाणी देतातच, त्या पाण्यात तुम्हाला ते पाणी ओतून द्यायचं आहे. किंवा भाजीमध्ये पण तुम्ही ते पाणी थोडंफार मिक्स करून त्याची भाजी बनवून त्या व्यक्तीला तुम्ही खाऊ घालू शकतात. तर तुम्हाला अशा पद्धतीने हे जे तीर्थ आहे ना हे 40 दिवसाचं संकल्प करून द्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे ही जी सेवा करायची आहे ना तुम्हाला, तर तुम्हाला 40 दिवसाचा संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा याबद्दल तुम्हाला म्हणजे मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे संकल्प कसा करायचा, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर त्यावरतून तुम्ही बघू शकता संकल्प कसा करायचा. तर संकल्प केल्यानंतर तुम्हाला ही सेवा 40 दिवसांची करायची आहे. आणि समजा आता तुमच्याकडे रुद्र यंत्र नाहीये तर तुम्हाला काय करायचं आहे, बघा प्रत्येकाच्या घरात महादेवाची पिंड असतेच. तर महादेवाच्या पिंडीवर जरी तुम्ही हा रुद्र अध्यायाचं पठण केलं आणि ते तीर्थ ते दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर दिलं
तर अतिशय उत्तम, काहीही प्रॉब्लेम नाही. ज्याच्याकडे रुद्रयंत्र नाही मिळू शकत तर तुम्ही घरात तुमच्याकडे जी पितळेची महादेवाची पिंड असते, पण ती पिंड नागविरहित असावी, तिच्यावर नागाचं वगैरे चित्र म्हणजे काही नसावं, ती पिंड नागविरहित असावी. आणि त्या पिंडीवर सुद्धा तुम्ही एका तांब्याच्या तामनात ती पिंड ठेवायची आणि त्याच्यावर अभिषेक पात्र ठेवायचं आणि अभिषेक चालू करून द्यायचा. आणि मग तुम्ही रुद्र अध्यायाचं पठण सुरू करायचं. रुद्र अध्यायाचं पठण तुमचं संपल्यानंतर जे काही अभिषेक, ते पाणी असं बरोबर पिंडीवरच पडलं पाहिजे, मात्र असंच ऍडजस्ट करा तुम्ही ताटामध्ये. तर ते जे काही पाणी आहे ते तुम्ही 40 दिवस लागोपाठ त्या व्यक्तीला प्यायला द्या. आता बघा, आता बऱ्याच वेळा काय होतं, 40 दिवस ही सेवा करून सुद्धा जर तुमचा प्रश्न सुटला नाही तर तुम्हाला ही सेवा 108 दिवसांपर्यंत करायचीच आहे. परंतु ह्या सेवेचा म्हणजे जो काही परिणाम आहे तो खरंच खूप प्रभावशाली आहे. आता कधी कधी काय होतं, आपल्या प्रारब्धातील भोग जर जास्त असेल तर आपल्याला कदाचित 40 दिवसात फरक पडत नाही आणि मग ही सेवा थोडीशी आपल्याला वाढवावी लागणार आहे. म्हणजे 108 दिवसांची ही सेवा आपल्याला करावी लागणार आहे. परंतु याचा रिझल्ट गॅरंटेड आहे. 100% तुमच्या घरातील व्यक्तीचं जे काही दारूचं व्यसन आहे ते नक्की सुटणार म्हणजे सुटणारच. परंतु काही व्यक्तींना अक्षरशः 40 दिवसाच्या आत सुद्धा फरक पडून जातो. हे का होतं, तर आपल्या पूर्वजन्मीचे जे काही आपले प्रारब्धाचे भोग आहे ते जर कमी असतील तर आपल्याला या सेवेचं 40 दिवसाच्या आत सुद्धा परिणाम जाणवतो. 40 दिवसाच्या आत सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळतो आणि त्या व्यक्तीची दारू ही पूर्णपणे सुटलेली असते. परंतु नाही सुटली तर नाराज होण्याचं कारण नाहीये. तुम्हाला ही सेवा अजून वाढवायची आहे. ही सेवा तुम्हाला साधारण 108 दिवसांपर्यंत करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून काय करायचं आहे, तुम्हाला 7 मिरी घ्यायची आहे. आता हा जो उपाय सांगते मी तुम्हाला, हा सुद्धा तुम्हाला रोज करायचा आहे. 7 मिरी घ्यायची आहे, ती चांगली कुटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ना सुपारी एवढा गूळ मिक्स करायचा आहे. आणि ते मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते 1 ग्लास पाण्यामध्ये खळखळ उकळवायचं आहे. आणि ते पाणी उकळून उकळून त्याचं 50% पाणी आटवा, म्हणजे एका ग्लासाचा अर्धा ग्लास झाला पाहिजे. आणि त्या व्यक्तीला जेव्हा दारूची तल्लफ येईल ना, त्या व्यक्तीला जेव्हा तल्लफ येईल तेव्हा ते पाणी तो काढा त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. बघा, त्याच्यावरची त्याची मनात जी दारूची इच्छा निर्माण होते ना ती आपोआप कुठेतरी नष्ट होते या काढ्यामुळे. तर तुम्हाला हाही उपाय करायचा आहे. ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त 40 दिवस करायचीच आहे. त्यात तुम्हाला अनुभव जरी नाही आला तरी तुम्हाला कंटिन्यू करतच राहायचे आहे. बघा, 40 दिवसानंतर आपोआप तुमचा प्रश्न सुटलेला असेल. बघा, आपण आता दवाखान्यामध्ये एवढे सगळे, आता कोणी कोणी तर अक्षरशः ऑपरेशन सुद्धा करतं दारू सुटण्यासाठी. कुठली तरी गोळी ठेवतं पोटामध्ये, त्याला जवळजवळ तुम्हाला 60-70 हजार रुपये खर्च येतो. आणि एवढं करून पण त्या ऑपरेशनचा रिझल्ट साधारण फक्त 1-1.5 वर्षापर्यंतच आहे. पुन्हा ती व्यक्ती व्यसनाधीन व्हायला लागते. तर एवढं करण्यापेक्षा तुम्ही जर 1.5-2 महिने या सेवेलाच दिले तर अतिउत्तम. तुमच्या म्हणजे सुंटे वाचून खोकला जातो. त्या व्यक्तीचा आपोआप जे काही दारूचं व्यसन असतं ते आपोआप सुटू लागतं. त्याचबरोबर ती व्यक्ती जर तुमच्याशी भांडण करत असेल सतत तर तिचं भांडण्याचं प्रमाण सुद्धा अतिशय कमी होऊन जातं, म्हणजे जवळजवळ नष्टच होऊन जातं या सेवेमुळे. तर मी तर तुम्हाला छातीटोकपणे हेच सांगेल की तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. हा उपाय तुम्ही 40 दिवस करा. 40 दिवसात जर तुम्हाला अनुभव नाही आला तर 108 दिवसात तरी तुम्ही हा उपाय कराच. याचा तुम्हाला अतिशय चांगला म्हणजे परिणाम मिळणार आहे. त्या व्यक्तीची दारू नक्की सुटणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, कारल्याच्या 11 बिया घ्यायच्या आहे. कारल्याच्या 11 बिया घेतल्यानंतर त्याच्याच मध्ये तुम्हाला 10 ग्रॅम खसखस टाकायची आहे. 10 ग्रॅम खसखस टाकल्यानंतर त्याच्यात तुम्हाला 7 लवंगा टाकायच्या आहे. 7 लवंगा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा काथ टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपली आंब्याची जी वाळलेली कोय असते ना त्या कोयीचा गर काढून घ्यायचा आहे. हे सगळं एकत्र करायचं. हे सगळं एकत्र करायचं आणि चांगलं कुटायचं. त्याचं चांगलं बारीक मिश्रण करायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं दूध टाकायचं. आणि दूध टाकून ना त्याच्या म्हणजे असं घट्ट भिजवायचं जेणेकरून त्याच्या गोळ्या वळता येतील. तर त्याच्या गोळ्या वळायच्या अशा वाटाण्याच्या आकारा एवढ्या. तर वाटाण्याच्या आकार एवढ्या याच्या गोळ्या वळायच्या. या किती वळायच्या गोळ्या, तर 50 गोळ्या तुम्हाला या बनवायच्या आहे. 50 गोळ्या जेव्हा तुम्ही बनवाल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज नाही म्हणजे हा जो उपाय ना तुम्हाला 10 दिवस करायचा आहे. तर त्या व्यक्तीला
या गोळ्या बनवल्यानंतर काय करायचं आहे, दर 3 तासांनी एक गोळी द्यायची आहे. असं साधारण 10 दिवस रोज करायचं आहे तुम्हाला. दर 3 तासांनी एक गोळी, असं दिवसभरात तुम्हाला त्या व्यक्तीला 5 गोळ्या द्यायच्या आहे. 5 गोळ्या द्या त्या व्यक्तीला, दर 3 तासांनी एक. ती गोळी तुम्हाला तिला पाण्याबरोबर द्यायची आहे, म्हणजे तिच्यावरतून पाणी प्यायला लावायचं. आणि त्यानंतर ती गोळी घेतल्यानंतर, पाणी पिल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्हाला लिंबू सरबत बनवून द्यायचं आहे. बघा, लिंबू सरबत पिल्यानंतर काय होईल, त्या व्यक्तीला दारू पिण्याची अजिबात इच्छा होणार नाही. तिच्या मनातली जी दारूची इच्छा आहे ना, ती पूर्णपणे उडून जाईल. आणि त्याचसोबत तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यक्तीला आहे ना धूमावती मंत्राचं तीर्थ द्यायचं आहे. आता धूमावती माला मंत्र जो आहे ना, तो आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील जे काही नित्य सेवा पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे, तो धूमावती माला मंत्र तीर्थ. तर त्याचं तीर्थ बनवायचं आहे. तीर्थ कसं बनवायचं, त्याचं एका तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, अर्धा ग्लास. त्याच्यात आपली ही जी मधली 3 बोटं अशी बुडून ठेवायची आणि तो मंत्र म्हणायचा. आणि तो जो ग्लास आहे ना, तुम्ही आसनावर ठेवा, एक पाट ठेवा, पाटावर लाल कपडा अथरा, आपलं देवाचं बसन, आणि त्याच्यावर तो ग्लास ठेवा आणि त्याच्यावर आपली 3 बोटे बुडून तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि ते पाणी त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. बघा, तुम्हाला रुद्र अध्याय जो आहे ना, तो सुद्धा नित्य सेवा पुस्तकातच मिळून जाईल. आपलं जे दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील नित्य सेवा पुस्तक आहे त्याच्यात तुम्हाला रुद्र अध्याय पण मिळून जाईल आणि धूमावती माला मंत्र पण मिळून जाईल. तर ह्या दोघांचं तीर्थ तुम्हाला त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला द्यायचं आहे. त्याचसोबत मी तुम्हाला जो काढा सांगितला तो सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. आणि त्याचसोबत मी जो तुम्हाला आता हा उपाय सांगितला, वाटाण्याच्या आकारा एवढ्या गोळ्या बनवून त्या व्यक्तीला दर 3 तासांनी एक एक गोळी द्यायचा आणि लिंबू सरबत द्यायचं, हे तुम्ही फक्त 40 दिवस करा. आणि बघा, तुम्ही रिझल्ट बघा त्याचा. म्हणजे तुमच्या घरातील जी काही व्यक्ती आहे तिचं दारूचं प्रमाण आहे ना, अतिशय म्हणजे हळूहळू हळूहळू कमी होत जाईल. आणि जर तुम्ही हा प्रयोग 108 दिवस जर केला ना, तर 101% त्या व्यक्तीचं जे काही दारूचं व्यसन आहे ते पूर्णपणे सुटून जाईल. फक्त तुम्हाला थोडासा धीर धरायचा आहे आणि मनोभावे ही सेवा करायची आहे. आता तुम्ही ही जी सेवा कराल ती खरंच मनापासून सांगते, तुम्ही संकल्पयुक्तच करा. कारण कुठलीही सेवेचं फळ आहे ना, हे संकल्पयुक्त सेवेनेच मिळतं. त्यामुळे संकल्प नक्की करा आणि संकल्प करूनच ही सेवा करा. आता ही सेवा करायच्या वेळेस भले ती व्यक्ती दारू पित असेल, मटण खात असेल, मासे खात असेल, खाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. कारण की आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की ती व्यक्ती दारू पिओ, मटण खाओ, मासे खाओ, कुठलीच अडचण नाही. हा मंत्र तुम्ही बिंदास बोलून तुम्ही त्या व्यक्तीला याचं तीर्थ देऊ शकता. बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो, मग हे तर देवाचं आहे, मग यांनी तर मटण खाल्लंय, यांनी तर मासे खाल्ले, यांना कसं काय देऊ? नाही, असा काहीच विचार तुम्ही मनात आणू नका. कारण त्यांचं ते व्यसन आहे, ते सोडण्यासाठीच तर आपण त्यांच्यावर हे तीर्थ देतोय ना त्यांना. आणि म्हणूनच कुठलीच शंका मनात आणू नका. आता तुम्ही ही जी सेवा कराल ना, त्या सेवेबरोबरच तुम्हाला नित्य सेवा करणं खूप गरजेचं आहे. तर नित्य सेवा म्हणजे काय, तर तुम्हाला आहे ना, आपलं जे स्वामी चरित्र सारामृताची 3 अध्याय आहे, तर त्या 3 अध्यायाचं पठण करायचं आहे. तर ते अध्याय म्हणायला फक्त मोजून 10 मिनिटे किंवा 9 मिनिटे लागतात. म्हणजे माझं तर 8-9 मिनिटातच होऊन जातात ते अध्याय. अतिशय छोटे छोटे अध्याय आहे. तर ते अध्याय तुम्हाला रोज म्हणायचेच आहे. कारण बघा, कुठल्याही सेवेचं फळ आहे ना, हे नित्य सेवा केल्यावरच मिळतं. आणि म्हणून तुम्हाला नित्य सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचं जप करायचं आहे. आता बघा, जे काही नवीन सेवेकरी असतील ना, त्यांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या घरात स्वामी महाराजांचा एखादा छोटासा फोटो आणायचा आहे आणि त्यांच्या फोटोची स्थापना करायची आहे. आता ती स्थापना कशी करायची याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता. स्वामी महाराजांच्या फोटोची स्थापना कशी करायची, स्थापना करून घ्यायची. महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा. त्याचसोबत नित्य सेवा म्हणजे 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तुम्हाला नक्की करायचाच आहे. आता मी ज्या तुम्हाला ह्या सेवा सांगितल्या, या तुम्ही दिवसभरात कधीही केव्हाही करू शकता. अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही दिवसभरात तुम्ही ह्या सेवा कधीही करू शकता. याचं कुठलंही बंधन नाहीये. त्यामुळे तुम्ही ही सेवा 108 दिवस किंवा 40 दिवस नक्की करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हे मला नक्की सांगा. आणि खरंच ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे. मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की तुम्ही ही सेवा मनोभावे करा. तुम्हाला याचा नक्कीच चांगलाच परिणाम जाणवेल. तुमच्या घरात जी काही व्यक्ती आहे दारू पिणारी, तिचं काही दिवसातच दारूचं जे काही व्यसन आहे ते नक्की सुटलेलं असेलच.
ही सेवा करण्याच्या वेळेस जर मासिक धर्म आला असेल तर मासिक धर्माचे तुम्हाला 4 दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा ही सेवा तुम्हाला कंटिन्यू पुढे सुरूच ठेवायची आहे। म्हणजे आधी जर तुमचे 10-12 दिवस झाले असतील तर 4 दिवस स्किप करून पुन्हा तुम्ही 13, 14, 15 असं कंटिन्यू ही सेवा करू शकतात। आणि जर समजा अचानक मध्ये सुतक आलं तर सुतक पडल्यावर मात्र तुम्हाला ही सेवा पुन्हा पहिल्यापासून करायची आहे। बघा ही सेवा इतकी प्रभावशाली आहे ना, तर तुमच्या घरातील जी काही व्यक्ती असेल दारू पिणारी, तिचं दारूचं व्यसन सुटेलच, त्यासोबत तिचा मांसाहार सुद्धा सुटेल आणि त्यासोबतच ती व्यक्ती जर तुमच्याशी सतत भांडत असेल, वादविवाद करत असेल तर त्या व्यक्तीचं जे काही भांडण वादविवाद करण्याचा जो स्वभाव आहे त्यात सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल। तुमच्या घरातील जी काही भांडणं आहेत ती सुद्धा आपोआप पूर्णपणे कमी होतील। तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा। तर तुम्हाला आजची मी जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। त्यासोबतच कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा। तुमच्या जर काही समस्या असतील आर्थिक, आरोग्याच्या, मुलांच्या शिक्षणाच्या, अजूनही काही जर समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगितले जातील। तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे यापुढीलही अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल। श्री स्वामी समर्थ।